चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील. तर मित्रांनो, आजचा खूप जास्त महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे पोलीस भरतीच्या जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो, बरोबर? तर त्या पोलीस भरतीच्या जागा ज्या सुटलेल्या आहेत ते कुठे आणि किती जागा सुटलेल्या आहेत ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि त्यासाठी वय किती पाहिजे, शिक्षण किती लागणार आहे आणि कागदपत्र काय-काय लागतील. तर या सर्व गोष्टीची डिटेल एक सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या, म्हणजेच तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून जातील. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे प्रत्येक अपडेट जे आहे ते तुम्हाला अपडेट मिळत राहील. तर मित्रांनो, सुरू करूया आपण, की सुरुवातीला आपल्याला जागा कुठे-कुठे आहेत आणि कोणत्या-कोणत्या व्हॅकन्सीज आपल्याला आलेल्या आहेत सध्या. तर मित्रांनो, आता त्यांनी काय केलंय फक्त, की 5-7 जिल्हे जे आहेत त्या अंतर्गत फक्त त्यांनी जाहिराती सोडलेल्या आहेत. बाकीच्या जाहिराती पण येऊन जातील मित्रांनो. तर आपण पाहूया कोणत्या-कोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती सोडल्यात आणि किती जागा आहेत मित्रांनो. इथे बघा, पहिलं आहे ठाणे ग्रामीण पोलीस भरती मित्रांनो. तर ठाणे ग्रामीणमध्ये तुम्हाला पोलीस शिपाईसाठी 81 जागा आहेत आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी आहेत 38 जागा मित्रांनो. बरोबर? यामध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता जी आहे त्यासाठी आपल्याला जाहिरात पाहिजे. तर जाहिरात पाहून घेऊ आपण. इथे बघा, ऑफिशियल साईट आणि ऑनलाईन अर्ज आणि जाहिरात. इथे जाहिरातीवरती आपण क्लिक करतोय. तर मित्रांनो, जाहिरातीवरती जेव्हा क्लिक केलंय तेव्हा आपल्याला सर्व गोष्टी डिटेलमध्ये कळतील. ही जाहिरात व्यवस्थित बघा. ठाणे ग्रामीणसाठी काय आहे ते. इथे 5/3/2024 ते 31/3/2024 यापर्यंत तुम्हाला अर्ज भरायचे आहेत. कोणत्या वेबसाईटवरती? हे दोन गोष्टी आहेत, पोलीस रिक्रुटमेंट 2024 अँड www.mahapolice.gov.in वर. तर या दोन वेबसाईटवरती आपल्याला अर्ज करायचे आहेत मित्रांनो. अर्ज करण्याची प्रोसेस काय असेल ते पण मी तुम्हाला 5 तारखेनंतर जो एक व्हिडिओ टाकून सांगेलच. पण तोपर्यंत मित्रांनो पाहून घेऊया आपण, की उमेदवारास जे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथे दिलंय उमेदवार, हे बघा, उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच गटात अर्ज करू शकतो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलाय तर त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. विचार करून अर्ज करायचा आहे मित्रांनो, कारण की तुमचा दुसरा अर्ज हा मान्य धरला जाणार नाहीये. म्हणजे उमेदवाराने चुकीची जर काही माहिती दिली तर उमेदवारी जी आहे, म्हणजे जे तुमचं सिलेक्शन होणार आहे ते सिलेक्शन कोणत्याही टप्प्यावरती तुमचं रद्द होऊ शकतं. तर हे मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. दुसरा आहे मित्रांनो, की पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणाची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. बरोबर? त्यामध्ये त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. म्हणजे सुरुवातीला काय करणार आहे, पोलीस शिपाई या पदासाठी उमेदवाराची पहिल्यांदा आधी 50 गुणाची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर प्रॉपर लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो. यानंतर 2 नंबरचा आहे भरती प्रक्रियेसाठी. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवारामधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 प्रमाणात उमेदवाराची 100 गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे काय, की 50% जर तुम्ही शारीरिक चाचणीमध्ये गुण मिळाले तरच तुम्हाला लेखी परीक्षा देण्यात येणार, म्हणजे देता येईल मित्रांनो. यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. म्हणजे तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 40% गुण तुम्हाला मिळवायचे आहेत. जे पण मार्काचे पेपर असेल त्या मार्कामधून तुम्हाला 40% गुण मिळवायचे आहेत मित्रांनो. यानंतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. हे पण तुम्ही लक्षात घेऊन ठेवायचं आताच मित्रांनो. यानंतर शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या निकालाद्वारे उमेदवारामधून एक गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे दोन्ही शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी या दोन्हीची पण तुम्हाला एक म्हणजे दोन्ही पण गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. त्यामधून एक प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे ती येईल आणि त्यानुसार मित्रांनो अंतिम यादी तुमची शारीरिक चाचणी प्लस लेखी चाचणी या दोघांचे मिळून जे गुण येणार आहेत त्यामार्फतच तुम्हाला ते सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. यानंतर सदर जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथाकरिता उपलब्ध पदाच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदाबाबतची खातरजमा करावी. म्हणजे जे आरक्षण आहे कसं भेटणार आहे, कशा गोष्टी असणार आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं
पाहायच्या आहेत मित्रांनो. यानंतर इथे तुम्हाला खाली त्यांनी दिलेलं आहे जागा कशा प्रकारे आहेत. आता ही प्रत्येक PDF जी आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा जाहिरात ओपन करणार मित्रांनो, तेव्हा तुम्हाला जाहिरातीमध्ये कळूनच जाईल की किती जागा कशा प्रकारे भरल्या जाणार आहेत. तर इथे बघा अशा प्रकारचा टेबल आहे. यामध्ये तुम्हाला मी टोटल गोष्टी सांगू शकतो आणि या व्यतिरिक्त इथे बघा मित्रांनो, यांनी डबल डबल हे काय पोलीस शिपाई चालकसाठी जागा आहेत आणि वरच्या पोलीस शिपाई फक्त शिपाईसाठी होत्या. हे ठाण्यामध्ये. आता ठाण्यामध्ये किती जागा आहेत टोटल मित्रांनो? 12वी पास 81 जागा आहेत पोलीस कॉन्स्टेबलच्या आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या आहेत 38 जागा. यानंतर पाहूया मित्रांनो कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये 12वी पास पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा आहेत 154 आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या आहेत 59 मित्रांनो. यानंतर PCMC मध्ये 12वी पासवर 265 जागा आहेत मित्रांनो. PCMC म्हणजे काय की पिंपरी चिंचवड जे पोलीस स्टेशन आहे तिकडे पिंपरी चिंचवड पोलीस विभागामध्ये. यानंतर लातूर भरतीमध्ये मित्रांनो बघा 12वी पासच्या 44 पोलीस कॉन्स्टेबलसाठी आहेत आणि 20 आहेत पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी. यानंतर इथे शुल्क आहे मित्रांनो. आता वयाची अट आहे 18 ते 28 वर्ष फक्त आणि जी फीज असणार आहे ती ₹450 आहे मित्रांनो आणि मागासवर्गासाठी ₹350 फीज असणार आहे त्यामध्ये. यानंतर गडचिरोलीमध्ये खूप जास्त जागा आहेत मित्रांनो. ज्या 742 जागा आहेत पोलीस कॉन्स्टेबलसाठी गडचिरोलीमध्ये. इथे पण 450 फी आहे. 18 ते 28 वय आहे मित्रांनो. आता इथे आपण एक जाहिरात परत एकदा क्लिक करूया जाहिरातीवरती. इथे काही वेगळी गोष्ट असणार आहे का ते पाहूया आपण. आता बघा प्रत्येक जिल्ह्याची जी जाहिरात आहे मित्रांनो ती जाहिरात वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली आहे. पण सगळ्यांचा जो फॉर्मॅट आहे मित्रांनो एकाच प्रकारचा फॉर्मॅट असणार आहे. कारण की प्रत्येकाची जाहिरात जी आहे वेगवेगळ्या पद्धतीने जरी आली तरी परीक्षेचा जो फॉर्मॅट असेल, साचा असेल तो एकाच पद्धतीने असेल मित्रांनो. यासाठी व्यवस्थित पाहून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये की आपण काय पाहणार आहेत वय किती पाहिजे? 18 ते 28 वय पाहिजे. त्यानंतर वयानंतर काय मित्रांनो कागदपत्रे काय लागतील? तर कागदपत्रे आपण तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड या 3 गोष्टीपैकी काहीतरी तुमच्याकडे असायलाच पाहिजे कंपल्सरी. जर तुम्ही एखाद्या कास्टमधून अप्लाय करणार असणार तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे असेल ते पण तुम्हाला लागणार आहे मित्रांनो तिथे. जर तुम्ही एखाद्या कास्टमधून फॉर्म भरताय तर तिथे तुम्हाला जात प्रमाणपत्र पण असेल जातीसाठी. जर तुमच्याकडे एखादं खेळाडू प्रमाणपत्र असेल तर खेळाडूचं प्रमाणपत्र जोडू शकता कारण की तुम्हाला तिथे वेगळं आरक्षण भेटू शकतं. संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे काय की MSCIT झालेली पाहिजे तुमची कंपल्सरी मित्रांनो. आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र असेल तर म्हणजे तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या मागास आहात म्हणजे मराठा समाजासाठी EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWS तर ते मराठा समाजासाठी तुम्ही वापरू शकता. 10वी आणि 12वी दोन्ही वर्षाच्या मार्कशीट तुम्हाला पाहिजेत मित्रांनो. तर मित्रांनो इथे पासपोर्ट साईज फोटो व सिग्नेचर पण लागणार आहे, सही लागणार आहे तुमची आणि सर्व जे प्रमाणपत्र असतील त्यांची साक्षांकित कॉपी आवश्यक आहे आणि शेवटचं डोमिसाईल प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे. महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा हे सगळ्यांना कंपल्सरी लागणार आहे. तर मित्रांनो यापैकी जर काही कागदपत्र नसतील तर आताच काढून घ्या म्हणजे तुम्हाला 5 तारखेला किंवा 5 ते 31 मध्ये फॉर्म भरण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. तसं तुम्हाला सगळेच कागदपत्र तुमच्याकडे असू शकतात. फक्त डोमिसाईल जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ते प्रमाणपत्र प्रॉपर डोमिसाईल काढून घ्या. डोमिसाईल प्रमाणपत्र प्रत्येक तहसीलमधून काढून घेऊ शकतो आपण. तर ते प्रमाणपत्र तुम्ही काढून घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पोलीस भरतीसाठी किती जागा आहेत, काय आहेत वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला कळायला असतीलच. ज्या बाकीच्या वॅकन्सीज येणार आहेत त्या वॅकन्सीज तुम्हाला मी सांगेल. आता तात्पुरते जे 5 जिल्हे आहेत गडचिरोली, लातूर, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर आणि ठाणे या जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या आहेत. बाकीच्या जिल्ह्याच्या जाहिराती पण 5 तारखेच्या आतमध्ये येऊन जातील. तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ असेल जो की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो म्हणजे तुम्हाला अपडेट्स प्रॉपर मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.